अकोल्यातील जिल्हास्तरीय रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना संतापाच्या भरात तोडफोड केली। यामुळे काही वेळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवक हा जिल्हास्तरीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करत होता। त्यानं अनुभव प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता, मात्र त्याला पूर्ण वेळ अनुभव प्रमाणपत्र न मिळाल्यानं तो संतप्त झाला। याच संतापातून त्यानं रुग्णालयातील काही वस्तूंची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस तात्काळ जिल्हास्तरीय रुग्णालयात दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे। या घटनेमुळे काही काळ रुग्णालय प्रशासनात कल्लोळ माजला होता। दरम्यान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामकाजासंदर्भातील प्रक्रिया आणि तक्रारींवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज असल्याची नागरिकांची मागणी आहे। रुग्णालयामध्ये काम करत होतो आणि हे मला उळवाउळवीचे उत्तर देत आहे प्रशासकीय अधिकारी। याची काही कोणी केअर घेत नाही आहे। हा अनुभव सर्टिफिकेट दिला यांना मला गॅप दाखवू जो की मी 11 वर्षापासून अखंडित सेवा करत आहे। हिस्सा मागणी माझी अनुभव सर्टिफिकेटची होती आणि माझ्यावर अन्याय करण्यात आला। यांना मला न सांगता काढण्यात आलं, ना यांना मला ऑर्डर दिली आणि माहितीच्या अधिकारामध्ये हे चुकीचा पत्ता दिला आहे सारथी कंपनीचा। 2 महिन्यापासून माझा पेमेंट नाही केलेला यांनी आणि प्रशासकीय अधिकारी उळवाउळवीचे उत्तर देतात। 2 ते 2.5 महिन्यापासून मला हे एल्गार करायला लावत आहे। केलेले आहे मी, पण पोलिसांनी काही प्रतिसाद दिला नाही आहे। याच्यावर कोणातरी मोठ्या अधिकाऱ्याचा हात आहे या कर्मचाऱ्यांवर, म्हणून त्यांचं कोणी काही केळ करू नाही शकत असे उत्तर देतात हे इथचे कर्मचारी।